नमस्कार मित्रांनो, आज भारत बंद होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका कशासाठी? कारण असं काही जाणवलं नाही की रेल्वे अडवलेत, रस्ते हायवे ब्लॉक केलेत. महाराष्ट्रात आणि खास करून त्याच्यातही मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. पण उत्तरेकडच्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी बहुल राज्यामध्ये त्याचा परिणाम जाणवला. आणि जेव्हा तुम्ही विचारता की हा भारत बंद नेमका कशासाठी होता, तर त्याचं उत्तर हेच मिळतं की खाना रखना भी है, खाना भी है. म्हणजे जर तुम्ही ताटातलं जेवण जेवलात तर मग ताटात जेवण उरत नाही, आणि जर ताटात जेवण ठेवलं तर तुमचं पोट भरत नाही. आणि त्यामुळे एकाच वेळेला दोन गोष्टी कशा करायच्या? आणि या सगळ्या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांचा भंपकपणा समोर आणणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये भाजपाचा कोणताही सहभाग नाही आहे, हात नाही आहे. अर्थात भाजपाचाही याला विरोध आहे, कारण भाजपामध्येही सर्वोच्च न्यायालयाला जाबही विचारता येत नाही, आणि दुसरीकडे जर त्या निर्णयाचं समर्थन केलं तर त्याच्यातनं राजकीय फटका बसू शकतो. 400 पारचा फटका बसल्यानंतर भाजप ताकही फुंकून पितोय. आपल्याला आठवत असेल की 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, आणि त्याच्यात त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही क्रीमी लेयरचा अंतर्भाव करण्यास, तसंच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातींना त्यांना मिळत असलेल्या आरक्षणाच्या लाभानुसार त्याच्यामध्ये काही राखीव कोटा ठेवायला त्यांनी मंजुरी दिली. अर्थात हा निर्णय राज्यांना आणि केंद्र सरकारला केंद्र सरकारच्या बाबतीत लागू करायचा आहे. आपल्याकडे जे लोक जितनी आबादी उतना हक याच्यासाठी जे राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळत नाही आहेत. राहुल गांधी तर सांगतात की जे सगळे केंद्रातले जॉईंट सेक्रेटरी किंवा आणखीन काय कॅबिनेट सेक्रेटरी आणि आणखीन जे काही सनदी अधिकाऱ्यातले मोदींच्या सरकारमध्ये त्यांना जे सेवा पुरवणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्याच्यात ओबीसी किती आहेत, त्याच्यात दलित किती आहेत. राहुल गांधींना हे कळत नाही की त्यांच्या पक्षाचे सगळे अध्यक्ष आत्तापर्यंतचे जनेऊधारी ब्राह्मण, स्वतः राहुल गांधी, सोनिया गांधी, त्यांनी लग्न केलं म्हणून राजीव गांधी, इंदिरा गांधी, फिरोज गांधी पारशी होते, पण काही जण म्हणतात मुसलमान होते. जाऊ दे, आपल्याला काही त्याच्यात काही देणं घेणं नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, आणि त्यामुळे त्यांच्या पक्षात किती शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अध्यक्ष होते. मल्लिकार्जुन खरगे आहेत, पण आता राहुल गांधीच त्यांचे करते धरते. आणि भाजपाचे पंतप्रधान कोणत्या जातीचे आहेत मी या सगळ्या याच्यामध्ये जात नाही, कारण याच्यातनं हिंदू समाजात फूट पडायची. हा डाव त्यांचा होता की ओबीसी समाजाची जनगणना करायची, आणि त्या निमित्ताने देशात सगळ्यांचीच जनगणना होईल. आणि मग ओबीसीमध्ये जनगणना झाली, ओबीसी लोकांची संख्या किती आहे ते कळलं की त्याच्यानुसार मग हिंदू समाज एकमेकांच्यात लढेल. हे करताना दलित किंवा अनुसूचित जाती आणि आदिवासी, वनवासी, अनुसूचित जमाती यांची मात्र जनगणना करायची त्यांची तयारी नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने थोडक्यात तेच करायला सांगितलं. याचं कारण म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की अनुसूचित जाती आणि जमातींचा आरक्षणाचा एक मोठा हिस्सा, काही त्यातल्या तगड्या जाती, उत्तर प्रदेशमध्ये मायावती ज्या समाजाच्या, जाटव समाजाच्या, त्यांनी मायावतींची सत्ता असताना किंवा एरवीही आरक्षणातनं मिळणाऱ्या शैक्षणिक जागा होत्या, नोकऱ्या होत्या, त्याच्यातला मोठा हिस्सा त्यांनी ताब्यात घेतला होता. महाराष्ट्रात ते असं म्हणतात की मातंग समाजाची संख्या मोठी आहे, पण त्यांना आरक्षणात फारसं स्थान मिळत नाही. आणखीनही छोट्या छोट्या जाती आहेत, आदिवासी समाजातही आहेत, दलित समाजात आहेत, पण त्यांना आरक्षणाचे फायदेच मिळत नाहीत. कारण त्यातल्या ज्या काही त्यांच्यात म्हणजे मी असं नाही म्हणत की त्यांच्याविरुद्ध अन्याय झाला नाही, त्यांच्याविरुद्ध भेदभाव झाला नाही, त्यांनाही अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या,
पण आजच्या परिस्थितीत त्याच्यातही वेगवेगळ्या जाती पोटजाती आहेत आणि त्यातल्या काही जातींनी आरक्षणाचा फायदा आपल्यासाठी करून घेतला आहे, आपल्या बंधूंसाठी, आपल्या समाज बांधवांसाठी मात्र करायला त्यांची तयारी नाही. आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालय असं सांगतं तेव्हा हा सगळा दलित आणि आदिवासींचं ऐक्य तोडण्याचा डाव आहे. म्हणजे जितनी आबादी उतना हक हे हिंदूंचं ऐक्य तोडण्याचा, भारतीयांचं ऐक्य तोडण्याचा डाव आहे हे त्यांना वाटत नाही. पण अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये अशा प्रकारच्या लोकसंख्येवर आधारित, कारण सर्वोच्च न्यायालय असं नाही म्हणते की आर्बिट्ररी राज्य सरकारला वाटलं की या जातीला द्यावं. त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करून जर राज्य सरकारला लक्षात आलं की आपल्याकडे अनुसूचित जातींमध्ये 65 जाती आहेत आणि त्यातल्या 65 जातींपैकी 4-5 जातींनाच सगळा फायदा मिळतोय, त्याचा पुरेसा पुरावा आहे, त्याची लोकसंख्या आहे की या जातींची लोकसंख्या किती आहे, बाकीच्यांची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात काहीच मिळत नाही आहे, तर मग राज्य सरकार त्या अशा जातींसाठी म्हणजे दुबळ्यांमधल्या दुबळ्यांसाठी, मागासांमधल्या मागासांसाठी अशा प्रकारचा कोटा करू शकतो. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी असंच तर केलेलं आहे. त्यांनी सब कॅटेगरायझेशन केलं, अति पिछडे, महादलित अशा 2 त्यांनी कॅटेगरी तयार केल्या होत्या आणि त्याच्यात त्यांनी वेगळं आरक्षण ठेवलं होतं. ओबीसीमध्येही अशा प्रकारच्या सब कॅटेगरी केलेल्या आहेत आणि त्याच्यातही वेगळं आरक्षण मिळतं. मग जर ओबीसीमध्ये मिळतं तर मग अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये का नाही? अर्थात हा भाजपचा प्रश्न नाही, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे. आणि दुसरा मुद्दा क्रीमी लेअरचा आहे, कारण तिथे जर काही समाज घटक 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या जर आरक्षणाचा फायदा घेत असतील तर मग एकूण सरकारी नोकऱ्यांची संख्या बघता, शिक्षणातलं प्रमाण बघता बाकीच्यांना त्याचे फायदे मिळणार कधी, हा देखील प्रश्न आहे. हे खरं तर त्यांनी स्वतःहून आपल्या समाज बांधवांसाठी जागा मोकळी करून द्यायला हवी होती. पण एकदा मिळालेलं आरक्षण सहसा कोणाला सोडायचं नसतं आणि त्यामुळे 30-30 लोक पुढच्या पिढी आणि त्याच्या पुढच्या पिढीत आरक्षण घेत आहेत. आणि ही माहिती आपल्या समाज बांधवांपर्यंतही पोचावी अशी त्यांची इच्छा नाही, कारण असा काही विषय निघाला की मग मोदी सरकारच सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे करून घेते, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न. आणि त्याचा धसका कदाचित मोदी सरकारने घेतल्यामुळे की आपण याला उगाच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करायला जायचो आणि त्याचा आपल्याला निवडणुकीत फटका बसायचा. कारण महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, नाही महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये, महाराष्ट्रामध्येही आदिवासींची संख्या लक्षणीय आहे, अनुसूचित जातींची संख्याही लक्षणीय आहे, झारखंडमध्ये तर आदिवासी बहुल राज्य आहे ते. आणि त्यामुळे अशा निवडणुकांच्या वातावरणात रिस्क घ्यायची गरज नाही आहे. पण असं जर झालं नाही तर मग अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या उपेक्षित घटकांना आरक्षणाचा फायदा मिळणार का? त्यांना तो मिळणारच नाही. जर हे अभ्यासातनं समोर आलं की त्यांच्यातल्या अनेकांना स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर, जवळजवळ 78 वर्षां 77 वर्षानंतरही आरक्षणाचा लाभ अजून पोचलाच नसेल, त्यांच्यातली पहिली पिढीच अजून आरक्षणाचा लाभ घेऊन पदवी मिळवली नसेल, कॉलेजात गेली नसेल, असे अनेक समाजात असतील, तर त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे की नाही, त्यांना सरकारी नोकरीचा अधिकार आहे की नाही, हा विचार करणं आवश्यक आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने अशी मेख मारून ठेवलेली आहे की त्याचं समर्थन करायचं तरी प्रॉब्लेम आहे, विरोध करायचा. आणि त्यामुळे भीती सगळ्यांना अशी आहे की आपण विरोध करू, पण एखाद्या अशा राज्यामध्ये जर तो लागू करण्यात आला आणि मग त्याच्यातनं एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात, दुसऱ्यातनं तिसऱ्यातनं चौथ्या राज्यात त्या सगळ्या गोष्टी पसरायला लागल्या तर आपलं आत्तापर्यंत राजकारण धोक्यात येईल. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागूच करून द्यायचा नाही, याच्यासाठी प्रयत्न चालू आहे, त्याच्यासाठी आंदोलन चालू आहे, त्याच्यासाठी भारत बंद चालू आहे. अर्थात या भारत बंदला यश मिळणार का नाही? मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेणार, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाजूनी भूमिका घ्यायला होती, पण ठीक आहे, ती बाजूनी भूमिका घेऊन राजकीय लाभ होण्याची शक्यता आत्ता तरी दिसत नाही आहे. आणि त्यामुळे मग काहीच भूमिका घ्यायची नाही असं करणार का? आपणच तेजस्वी यादव, अखिलेश यादव वगैरे सगळ्यांच्या सुरात सूर मिसळून सर्वोच्च न्यायालयाला विरोध करणार, ते आता बघायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.